नमस्कार. मागच्या वेळेस आपण समरूपता आणि त्यावरच्या कसोट्या आपण अभ्यासल्या होत्या. दॅट मीन्स सिमिलॅरिटी अँड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. वी लर्न ए टेस्ट, एस एस टेस्ट, एस 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 टेस्ट. आपण बाकोबा, बाबा आणि कोको कसोटी पाहिली. आता मी काय करणार आहे, जे काही उदाहरणं घेणार आहे हे सेमी आणि नॉन सेमीसाठी एकत्र घेणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी कंसामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. ते सेमीच्या मुलींनी ते घ्यायचे आणि जे मराठीचं आहे ते नॉन सेमीचं आहे. मग आता मी आपले 3 उदाहरणं राहिले होते बघा 1.3 मध्ये. तर 1.3च्या पूर्वी एक गणित 5 नंबरचं जे गणित होतं ते सोडून दिलेलं आहे पुस्तकामध्ये आणि त्याच टाईपचं एक गणित 3.3 मध्ये 5वंच गणित आहे पहा सेम. त्यामुळे पान नंबर 20 वर नॉन सेमीच्या पुस्तकात आणि सेमीच्या पुस्तकात सुद्धा पान नंबर 20 वरच एक गणित सोडून दिलेले पहा. ते गणित आता आपण अभ्यासूया. ते गणित असं आहे पहा, मी ती आकृती काढलेली आहे. त्याच्यामध्ये नॉन सेमीसाठी सांगतो बघा काय दिले. चौकोन ABCD चे कर्ण कोण कोण आहे, AC आणि BD, ज्याला आपण इंग्लिश मध्ये डायगोनल म्हणतो. डायगोनल BD आणि डायगोनल AC एकमेकांना बिंदू Q मध्ये छेदतात. इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट Q, इन पॉइंट Q. कसं आहे बघा. त्यानंतर काय दिलं होतं आणखी 2QA इज इक्वल टू QC, म्हणजे 2QA बरोबर QC आणि 2QB बरोबर QD हे तुम्हाला दिलेलं आहे. तर सिद्ध करा की देन प्रूव्ह दॅट. काय सिद्ध करा, CD बरोबर 2AB, CD बरोबर 2AB तुम्हाला दाखवायचं. मग इथं बघा, इथं 2 इथं पण 2च, इथे एक म्हणजे याचा अर्थ इथं करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन असतील. करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन कधी असतात, 2 ट्रायंगल सिमिलर असतात, 2 त्रिकोण समरूप असतात. त्यामुळे म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत, 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. मग याचाच उपयोग करूया. मग हे पक्ष म्हणजे त्याला गिवन म्हणतो आपण. हे मी तिथं बघून दिलं. साध्य म्हणजे टू प्रूव्ह प्रश्नामध्ये दिलेलेच आहे. आणि सिद्धता विधान कारण ज्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट आणि कॉज. पहिला आकडा मी हाच बघून दिला बघा. या ठिकाणी हे 2 त्रिकोण दिसतात का, 2 ट्रायंगल मी बोट ठेवलेले. यू हॅव टू शो दॅट दॅट 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. तुम्हाला हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. हे 2 त्रिकोणामध्ये इथे कोणाची जोडी आहे, 1 पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणून एक कोण आहे आणि 2 बाजूंचं तुम्हाला याच्यावर आपल्याला काय काढायचं, रेशो काढायचं, गुणोत्तर काढायचं. जर का त्या 2 बाजूंचं गुणोत्तर संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं आलं, रेशो ऑफ 2 corresponding side is equal, then that 2 sides are in proportion. म्हणजेच त्या 2 साइड काय आहेत, प्रमाणात आहेत. आता मी काय केलं, नंबर 1 लिहिलं पक्ष, इथून बघून लिहिलंय, त्याला आपण गिवन म्हणतो. इथं 1 आहे समजायचा, इथे 1 आहे, 1 गुणिले 1 इज मल्टिपल टू QC. हा गुणिले 2 तिकडे भागीला गेला आणि QC इकडे भागीला आला. म्हणून QA अपॉन QC इज इक्वल टू 1/2. म्हणजे QA भागिले QC बरोबर 1/2. मी 1 वरून लिहिलंय म्हणून इथं काय विधान 1 वरून फ्रॉम 1. इकडे काय ऍडजस्टमेंट, इथं 1 आहे, गुणिले QC भागिले आला, गुणिले 2 भागिले गेला. म्हणून QA अपॉन QC, QA भागिले QC 1/2. तसंच सेम हे घेतलं. परत पुन्हा गिवन पक्ष, याच्यात पण तशी ऍडजस्टमेंट केली. 2 आणि 4 उजवी बाजू सारखी आहे बघा, RHS इज इक्वल, उजवी बाजू सारखी आहे म्हणून हे बरोबर हे घेतलं बघा. QA भागिले QC बरोबर QB भागिले QD बरोबर 1/2. म्हणजे QA अपॉन QC इज इक्वल टू QB अपॉन QD इज इक्वल टू 1/2. 2 and 4 म्हणजे 2 व 4 वरून
इथं बघा विधान 2 व 4 वरून कंसात दिले बघा फ्रॉम स्टेप 2 and 4. इट इज फॉर सेमी आणि हे कोणासाठी आहे नॉन सेमीसाठी. आता दोन बाजू काय झालं बघा बरं, टू साइड्स आर इन प्रपोर्शन, दोन बाजू प्रमाणात झाल्या, त्याचं गुणोत्तर सारखं आलं म्हणजे दोन बाजू प्रमाणात आहेत आणि मधला कोण एकरूप आहे. मग दोन बाजूंच्या मधला कोण एकरूप असेल, अँगल बिटवीन टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट, सो देयर इज अ SAS टेस्ट. त्या ठिकाणी SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असते, SAS समरूपता कसोटी असते. म्हणून त्रिकोण ट्रायंगलची ह्या त्रिकोणाची नाव कशी घ्यायची तुम्हाला सांगितलेलं आहे. BQA इकडून सुरुवात केली मग इकडून करायची BQC, BQA आणि सध्या लिहिताना मी असं लिहिलंय CQD. पण जेव्हा आम्ही समरूप मांडेल BQA आणि DQC बघा, आणि हे कोण दिला बघा इथं कोण हा BQA एकरूप CQD, BQA कॉन्ग्रुएंट CQD विरुद्ध कोण, त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिकल अपोजिट अँगल्स. आणि म्हणून दोन ट्रायंगल काय झाले समरूप झाले, बाकोबा एक समरूपता कसोटी, दोन ट्रायंगल सिमिलर झाले समरूप झाले. बाकोबा म्हणजे SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणा किंवा फॉर सिमिलॅरिटी म्हणा. दोन ट्रायंगल दोन त्रिकोण समरूप झाले, दोन ट्रायंगल समरूप झाले, मग त्याचे साइड्स मी प्रपोर्शन मानले बघा. BQ भागिले DQ बरोबर QA भागिले QC आणि BA भागिले DC. साइड जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात एवढी माहिती याच्यामध्ये असते. म्हणून याचं संगत बाजू, कारण का मला संगत बाजूच दाखवायचंय, दोन संगत बाजू जे आहेत त्यांचं नातं दाखवायचंय, रिलेशन बिटवीन दॅट टू करस्पॉन्डिंग साइड दाखवायचंय मला. म्हणून मी काय घेतल्या करस्पॉन्डिंग साइड्स आणि प्रपोर्शन घेतल्या, दोन त्रिकोणांची दोन समरूप त्रिकोणांची संगत बाजू घेतल्या. कारण दिलं बघा CS करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तिथे तुम्ही लिहू शकता समरूप त्रिकोणा संगत बाजू काय असतात प्रमाणात असतात. आणि सेरीवाल्यांनी काय लिहायचं CS ST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. पण हे तीन रेषो पैकी दोन रेषो इथे बघा, ते तीन गुणोत्तर आहेत 1 2 3, हे तिघांपैकी दोघं इथे आहेत बघा. QA भागिले QC, QB भागिले QD, QA भागिले QC, QB भागिले QD हे दोघं जण येतात. आणि या दोघांची किंमत किती आहे 1/2 आहे. व्हॅल्यू ऑफ दॅट टू रेशो इज 1/2, व्हॅल्यू ऑफ दॅट टू रेशो इज 1/2. मी इथं 1/2 टाकलं म्हणून BA अपॉन DC इज इक्वल टू 1/2, BA भागिले DC बरोबर 1/2 लिहिलं. विधान कुठून घेतलं मी हे 1/2 5 वरून घेतलं. हे कुठं हे 1/2 कुठं टाकलं 1/2 कुठं टाकलं 1/2 म्हणजे 1/2 कुठं टाकलं 8 मध्ये टाकलं. म्हणून 5 व 8 वरून 5 ची किंमत मी 8 मध्ये टाकली. म्हणून विधान 5 व 8 वरून फ्रॉम स्टेप 5 and 8 आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, दोन्ही आलं 2 BA आणि हा DC आला आणि दॅट इज आवर आन्सर. हे आपलं उत्तर आहे DC बरोबर 2 BA. DC म्हणजे CD आणि 2 BA म्हणजे AB. कळलं? सेम गणित तुम्ही 5वं गणित जे आहे अगदी ह्याच पद्धतीने सोडवायचंय, काही फरक करायचा नाहीये. ते तुम्ही घरी करायचे. 1.3 मधलं 5वं. आता 1.3 मधलं 5वं झाल्यानंतर आपले पहिले 4 झाले, 5वं करायचं. 6वं सोडून समजून दिलेलं आहे मी. आता 7वं गणित पहा. 7व्या गणिताची मी आकृती काढलेली आहे फळ्यावर, दिसतंय का काय आहे बघा. आम्ही 7वं गणित वाचतो, दोन्हीचं सांगतो सेमी आणि नॉन सेमीचं. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम म्हणजे तो समांतरभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. पुढे पॉइंट E इज ऑन द साइड BC, E इज ऑन द साइड BC म्हणजे बिंदू E हा बाजू BC वर आहे. त्यानंतर पुढे काय झाले लाईन D ही जी लाईन D आहे, लाईन D इंटरसेक्ट ही D इंटरसेक्ट रे AB. हा जो रे AB दिसतो का AB वाढवलाय म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन ह्या लाईनला इंटरसेक्ट ॲट पॉइंट इन पॉइंट T म्हणजे ही वाढवली आणि ही पण वाढवली, दोघं T मध्ये छेदतात. परत सांगतो मराठीमध्ये ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बिंदू E हा बाजू BC वर आहे आणि रेषा D आणि रेषा AB एकमेकांना बिंदू T मध्ये छेदतात.
रेषा डी ही किरण ए बी ला बिंदू टी मध्ये छेदते. तर काय दाखवा, डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी. प्रूव्ह दॅट. हे दाखवायचं आपल्याला, डी गुणिले बी आणि सी गुणिले टी. आता तुम्ही पक्ष जो आहे, पक्ष म्हणजे जे दाखवायचे आपल्याला, हे याच्या अगोदर तुम्हाला गणितात जेवढं दिलंय तेवढं लिहून काढायचं, त्याला पक्ष म्हणायचं. टू प्रूव्हच्या अगोदर जे आहे ते सगळं आपलं काय आहे, गिवन आहे, गिवन, त्याला पक्ष म्हणतात. साध्य काय दाखवायचंय, टू, त्याला टू प्रूव्ह म्हणतात. साध्य यालाच काय म्हणतात, टू प्रूव्ह. ओके. आता आपल्याला नंतर काय आहे, प्रूफ, त्याला सिद्धता म्हणतात. समजून घ्या. प्रूफ त्याला सिद्धता म्हणतात. विधान, कारण, त्याला स्टेटमेंट कॉज म्हणतो आपण. आता पहिला तुम्हाला काय दिलेलं आहे, समांतरभुज चौकोन, पॅरलोग्राम दिलेला आहे. पहिला आकडा चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे, आणि तेच इंग्लिश मध्ये काय लिहिणार, क्वाड्रंट एबीसीडी इज पॅरलोग्राम. कारण ही पक्ष, त्याला आपण काय म्हणतो, गिवन म्हणतो. पहिला आकडा झाला. जर तो समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या अपोजिट साईड कशा असतात, हा पॅरलोग्राम आहे समजा. अपोजिट साइड कशा असतात, पॅरलल असतात. अपोजिट साइड्स आर पॅरलल. मग ही ए बी पॅरलल डीसी आणि बीसी पॅरलल एडी. म्हणजे काय, ए बी ही डीसी ला समांतर असते. समांतरभुज चौकोन आहे ना, समोर समोरच्या बाजू समांतर पण असतात आणि एकरूप पण असतात, पॅरलल पण असतात आणि कॉन्ग्रंट पण असतात. ही याला पॅरलल, ही याला कॉन्ग्रंट, ही याला पॅरलल, ही याला कॉन्ग्रंट. मग मी काय केलं, ही जोडी घेतली, ए बी पॅरलल सीडी, म्हणजे ए बी समांतर सीडी. हे बघा, रेख ए बी समांतर रेख सीडी, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट डीसी. कारण लिहिले बघा, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल. मराठीत समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू काय असतात, समांतर असतात. हे कारण कळलं. मला सांगा, या दोघी समांतर आणि त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली. या दोघी समांतर, ए बी आणि सी डी समांतर, आणि डीटी इज ट्रान्सव्हर्सल. डीटी ही त्याची छेदिका असेल. या दोन समांतर रेषा आणि छेदिका असेल तर हे जे कोण येतं, हे कोण वितक्रम कोण होतात, ज्याला अल्टरनेट अँगल्स म्हणतात. म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट. म्हणून मी लिहिलं बघा, या दोन त्रिकोणामध्ये बघा, या दोन त्रिकोणामध्ये चाललंय आपल्याला. मग अँगल बीटीई कॉन्ग्रंट ईडीसी परता कोण बीटीई, माझ्या बोटामधला कोण बीटीई एकरूप कोण ईडीसी. याला वितक्रम कोण म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला अल्टरनेट अँगल म्हणतात. एक जोडी कळली का, इथं करून दाखवलं मी तुम्हाला. आणि हे दोन अँगल विरुद्ध कोण आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग अँगल बीईटी अँगल डीसी, कोण बीईटी एकरूप कोण डीसी, व्हर्टिकली अपोजिट अँगल, ज्याला मराठीत विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणतो आपण. दोन घटक झाले बघा. म्हणजे हे दोन त्रिकोण आहेत, ए कसोटीने समरूप होती. ए कसोटी म्हणजे कोण कसोटी, कोको कसोटीने समरूप होती. हे दोन त्रिकोण ए कसोटीने सिमिलर होती, म्हणजेच कोको कसोटीने समरूप होती. म्हणून मी तिसरा किती, चार झाला, पाचवा आकडा, त्रिकोण बीईटी सिमिलर त्रिकोण सीडी कोको समरूपता कसोटी, ज्याला ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणायचं. हे महत्वाचं. म्हणजे मी काय केलं, हे दोन ट्रायंगल, हे दोन त्रिकोण
समरूप दाखवले म्हणजे सिमिलर दाखवले. ए कसोटीने म्हणजे कोको कसोटी, त्यासाठी ही एक कोणाची जोडी मिळाली, ही एक कोणाची जोडी मिळाली, म्हणून कोको म्हणजे 8 आहे. आता याची संगत बाजू काय घेणार मी प्रमाणात घेणार. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन मांडणार. हे भागिले हे बरोबर, ईटी भागिले ईडी बरोबर, बीटी भागिले सीडी. विधान 5 वरून त्यालाच आपण फ्रॉम स्टेप 5 म्हणू. आता याच्यामध्ये मला डी आणि बी चा गुणाकार पाहिजे. डी इथं आहे बघा आणि बी इथं आहे. या दोघांचा मी काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करतो. म्हणजेच बी गुणिले ईडी म्हणजे डी आणि सी गुणिले सी इंटू ईटी फ्रॉम 6 किंवा विधान 6 वरून. हेच आपलं काय आहे उत्तर आहे. यानंतर शेवटचा गणित सोपं होतं की नाही एकदम. त्याच्यात एक गणित राहिलं आपण तेवढे घेऊ म्हणजे आपलं 1.3 संपेल. आता बघा 1.3 मधलं लास्ट एक्झाम्पल ही आकृती बघा. आधी इंग्लिश मध्ये सांगतो. ही फिगर इन ट्रायंगल एबीसी मोठ्या त्रिकोणात बघा. पॉइंट डी ऑन साइड बीसी, पॉइंट डी ऑन साइड बीसी सच दॅट म्हणजे बिंदू डी हा बीसी वर असा आहे की बघा बरं का बिंदू डी बीसी वर कसा आहे. अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी. बीएसी इज इक्वल टू अँगल in triangle ABC, point D on side BC such that. मराठीवाल्यांनी काय करायचंय तिथलं बघून लिहायचं पुस्तकात बघा. आकृती त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू बाजू बीसी वर बिंदू डी असा आहे की कोन एबीसी बरोबर कोन एडीसी दोघं सारखे आहेत म्हणजे एकरूप आहेत म्हणजे कॉन्ग्रंट आहे. सिद्ध करा म्हणजे साध्य. त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो. काय सिद्ध करा. सीए चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी म्हणजे सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. आता हा वर्ग आहे म्हणजे स्क्वेअर आहे म्हणजे दोनदा गुणाकार आहे. सीए गुणिले सीए सीबी गुणिले सीडी हा दोनदा गुणाकार आहे, हा दोनदा गुणाकार आहे. म्हणजे याचा अर्थ दोन बाजूचा गुणाकार आपण तिरकस गुणाकार करतो म्हणजे दोन त्रिकोण आपल्याला परत काय दाखवायचे सिमिलर दाखवायचे म्हणजे समरूप दाखवायचे. दोन त्रिकोण समरूप दाखवले की त्याच्या बाजू प्रमाणात असतात म्हणजे त्याचे साइड्स प्रपोर्शन असतात आणि मग त्याचा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार केला की आपल्याला हे उत्तर येणार. मग आता मी दोन त्रिकोण घेतो. ह्या गणिताप्रती मी तुम्हाला कोणते दोन त्रिकोण घ्यायचे बघा. इथं हे जे दोन नावं दिलेत तुम्हाला हेच नावं घ्या बघा. प्रूफ विधान कारण स्टेटमेंट कॉज. पहिला हे बघा इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. एक अँगलचे कोणाचे नाव होते ना मी कोणाचे ज्या पुढे कोण बीएसी बघा बरं बीएसी मग मी त्या त्रिकोणाचं नाव पण काय घेतलं बीएसी घेतलं. एडीसी एडीसी म्हणजे हा त्रिकोण दिसतोय का त्रिकोण हा इकडचा अर्धा मग मी ट्रायंगलचं नाव घेतलं ट्रायंगल एडीसी. आणि पहिला आकडा मी हाच घेणार. चला अँगल बीएसी ए करू अँगल एडीसी बीएससी कॉन्ग्रंट एडीसी कुठे दिलंय मला हे काय म्हणणार याला पक्ष. सेमीवाले काय म्हणतील गिवन. हे सेमीवाल्यांनी येईल म्हणल्यानंतर नॉन सेमीवाल्यांनी काय म्हणायचं ट्रायंगल बीएससी अँड त्रिकोण बीएससी व त्रिकोण एडीसी मध्ये म्हणायचं. काय म्हणायचं
त्रिकोण ABC त्रिकोण ABC मध्ये पहिला आकडा काढला का? मग मला सांगा अजून एक कोणाची जोडी सापडली की आपलं काम झालं. हा एक कोण अजून एक कोण कोको टेस्ट. कोको कसोटी म्हणजेच ए टेस्ट. बघा बरं की सोपं आहे. हा जो कोण आहे सी ह्या त्रिकोणाचा पण आहे मोठ्या त्रिकोणाचा पण आहे. अँगल सी हा ह्या ट्रायंगल मध्ये पण आहे आणि मोठ्या ट्रायंगल मध्ये पण आहे. म्हणून मी लिहितो अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी. म्हणजे अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी म्हणजे कोन सी एकरूप कोन सी. याला आपण सामायिक कोन म्हणतो आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतो कॉमन अँगल म्हणतो. कॉमन अँगल. आणि मग झाले दोन कोन दोन अँगल झाले म्हणजे ए टेस्ट त्याला कोको टेस्ट कोको कसोटी म्हणतो आपण. म्हणून ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी किंवा कोको समरूपता यालाच कोको समरूपता कसोटी म्हणतात. आता मी सांगितलं होतं तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे साईड घ्यावे लागते. म्हणून BA भागिले AD बरोबर AC भागिले DC बरोबर BC भागिले AC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मराठीमध्ये आपण काय लिहिणार समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात प्रमाणात असतात. आणि मग पाचवा आकडा मला कोणतं लागतं बघा CB आणि CD चा गुणाकार पाहिजे. CB इंटू CD पाहिजे. पुढे CB हे पाहिजे CB आहे CD इथे आहे. मग या दोघांचा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार घेणार. AC गुणिले AC बरोबर BC गुणिले CD. चार वर लिहिलं मी म्हणून फ्रॉम 4 किंवा विधान आणि म्हणून सहावा आकडा AC काय होईल AC चा वर्ग किंवा AC स्क्वेअर. आलं उत्तर बघा. AC म्हणजे CA चा स्क्वेअर CA चा वर्ग बरोबर BC म्हणजे CB आणि CD म्हणजे CD बरोबर आहे. कशा लिहिलं 5 वरून. मग फ्रॉम 5 किंवा विधान 5 वरून. अशा प्रकारे आपला 1.3 संपलेला आहे. समजा आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये तुम्ही जर गेलेच उदाहरण संग्रह शेवटी बघा त्याच्यामध्ये तुम्ही एखादं गणित ह्या पद्धतीचं असेल तुम्ही त्याला प्रयत्न करू शकता. 8व 11व प्रयत्न करा. आडलं तर मी तुम्हाला सोडून देईन. ठीक आहे धन्यवाद.